हा हा, काय सुंदर झाली बिर्याणी. खूप फटकन झालेली आहे आणि पार्टीसाठी ना अशी पटकन आणि एकदम टेस्टी बिर्याणी खूप छान लागते. मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आज मी दाखवणार आहे बिर्याणी. तशा मी बिर्याणी भरपूर दाखवलेत माझ्या व्हिडिओमध्ये, पण एक आगळी वेगळी आणि जरा छान पटकन होणारी आहे. आपण इथे ना एक ग्रेव्ही करूया. कांदा 2 कांदे घेतले, टोमॅटो, नंतर काश्मीरी मिरच्या आणि आपल्या 25 ग्रॅम काजू. ही पेस्ट ना मी खूप तळत बसणार नाही आहे. मी सरळ याच्यात पाणी घालणार आहे आणि ती शिजवणार आहे. आता पाणी घालून ही शिजवली असं का, तर ह्याची ना पद्धत वेगळी आहे आणि याला टेस्ट पण खूप छान लागते. आणि जे तुम्ही ग्रेव्ही बनवतात ना त्याच्यात कांद्याचा जो फ्लेवर असतो ना, कच्चेपणा तो निघून जातो. त्यामुळे आपल्याला ग्रेव्ही जास्त फ्राय करावी लागत नाही. आता हे आपली ग्रेव्हीचं झालेलं आहे, तर आपण हे मिक्सरमधनं ती बारीक करून पेस्ट करूया. आणि छान ही अशी पेस्ट झालेली आहे. याला ऑलरेडी ऑरेंज कलर आलेला आहे आणि कच्चा कांद्याचा कच्चेपणा गेलेला आहे. तर अशी ही आपली जवळजवळ 1/2 किलो ग्रेव्ही झाली आहे. आता ही ग्रेव्ही आपण साजूक तुपामध्ये मस्तपैकी तळून घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण चिकन मॅरिनेशन करूया. तर ही अर्धा किलो चिकन आहे, तर ती मॅरिनेशनसाठी त्याला आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे तंदुरी कलर आणि छानपैकी आपण तंदुरी कलर थोडाच घालायचा. याच्यामध्ये काश्मीरी चिली पावडर मी 1 चमचा घेतलेले आहे. हे सगळे मसाले वापरते ना, हे प्रणवतीच चे मसाले आहेत, जो माझा ब्रँड आहे. आणि शाही बिर्याणी मसाला पण आत्ता मी घातलेला आहे. त्याचबरोबर इकडे मी जिरा, धणे असे सगळ्या पावडरी मी घालते. मुळामध्ये मला धणे आणि जिरा पावडरनं भरपूर आवडतं. प्रत्येक रेसिपीमध्ये असते, त्यामुळे तुमची ना रेसिपी खूप छान लागते. कधी कधी काय होतं की स्पायसी नको असतं, तर त्याला ते धण्याची पावडर खूप टेस्टी लागते, धणे जिऱ्याची. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये धणे जिऱ्याची पावडर टाकतेच. आता हे याच्यामध्ये मी थोडासा माझा एक बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आणि छानपैकी आता आपण ते मस्तपैकी दही पण लावणार आहोत इथे. आणि टर्मेरिक पावडर म्हणजे आपलं हळद पावडर पण टाकलेली आहे. आणि हे सगळे मसाले आपण लावून ही चिकन अर्धा किलो व्यवस्थितपणे मॅरिनेशन करणार आहोत. थोडं दही पण टाकलं, 2 चमचे. दह्याने काय होतं की आपली चिकन लगेचच शिजली जाते आणि ग्रेव्ही तुम्हाला ना चांगली येते. का बरेच वेळा बिर्याणीमध्ये आपण ग्रेव्ही जर कमी पडली तर बिर्याणी सुकी सुकी लागते. त्यामुळे आता आपण इथे दही घेतलं आहे आणि हे व्यवस्थित या चिकनला मी चोळणार आहे. तुम्ही माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब चॅनल केलं असेल तर भरपूर लोकांना तुम्ही शेअर करा. माझ्या भरपूर व्हिडिओज, खूप सुंदर सुंदर व्हिडिओज आहेत आणि ते तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ना टिप्स मिळत असतात. त्याचबरोबर जे मुलं किंवा नव्या किचनमध्ये मुली काम करतात त्यांना ना फटाफट होणारी अशा रेसिपी आहेत. आता ही चिकन बिर्याणी कधी कोणी बनवली नसेल आणि तुम्ही ही माझा व्हिडिओ बघून जर केली तर अक्षरशः तशीच होते आणि तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स येईल. याच्यामध्ये मी प्रणवतीच मसाले वापरले आहेत. तुमच्याकडे नसतील तर बाहेर जे मिळतात ते मसाले वापरले तरी चालतात. नाहीतर मी इथे माझ्या कॉमेंट डिस्क्रिप्शनमध्ये माझा ऑर्डरचा नंबर देणार आहे, तर तिकडे तुम्ही ऑर्डर करत चला. त्याचबरोबर तुम्ही माझे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे. मला त्याचा फ्लेवर आवडतो मातीचा भांड्याचा. ह्याच्यात मी चांगलं 100 ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यातनं ही ग्रेव्ही छानपैकी मी तळून घेणार आहे. ग्रेव्ही चांगली शिजली, ऑलरेडी ती शिजलेलीच आहे, पण त्याला एक फ्लेवर येतो. ती फ्लेवर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन घालून चिकन शिजून घेणार आहोत.
आणि चिकन शिजून झाल्यानंतर आपण मस्तपैकी लेअर घालणार। आता तुम्ही बघणारच आहात की आपण ते कसं करणार। तुम्ही माझ्या चॅनलला इंस्टा आणि फेसबुकवर पण फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवनवं नोटिफिकेशन मिळत चालतील। तुम्ही चॅनल शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओ, कारण व्हिडिओ जरी मोठा असला तरी तुम्हाला ना तो इन्फॉर्मेटिव्ह आहे। उगीचच मी आपलं तुम्हाला काही सांगत नाही, मी परफेक्ट सांगते। जसं हॉटेलमध्ये आपण खातो ना तीच पद्धत होते आणि तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितले असतं ती होते। आता ही आपली बिर्याणी आहे ना, ही 7 ते 8 जणांनी आरामात खाऊ शकतील। आता ह्या स्टेजला ना आपण पुदिना घातलेला आहे। इथे तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची पण घालू शकता, पण आपल्याला एवढं स्पायसी नको आहे। एकदम सुंदर स्मूथ आणि छान लागते ही बिर्याणी। आता याच्यामध्ये तवंग ऑलरेडी आलेलं आहे, तर काश्मीरी मिरची आपण जी ग्रेव्हीमध्ये घेतली होती तिने तवंग सोडायला सुरुवात केलेली। आता काय करायचं आहे, मला इथे ही ग्रेव्ही आहे ही फार तिखट नाही आहे, पण ग्रेव्ही आपली तिखट पाहिजे, त्यामुळे घरचा जो साठवणीचा मसाला तिखट असतो तो तुम्ही घाला। मी इथे 2 चमचे घातले, त्याचबरोबर मी गरम मसाला पण घातले, कारण ग्रेव्हीला गरम मसाला ग्रेव्ही पुरता जो गरम मसाला आपल्याला लागणार आहे तो आपण घातला आहे। त्याचबरोबर इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपण मिक्स केलेलं आहे। माझं जिरं धण्याची पावडर सगळीचकडे असते, त्यामुळे ती 1-1 चमचा तर आहेच आहे। आता इथे या ग्रेव्हीला लागेल एवढं आपण मीठ घालून घेऊया, म्हणजेच मी 1 चमचा इथे मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर ग्रेव्हीला ना एक वेगळा सुंदर वास सुरू होतो आणि पुदिना वगैरे घातल्याने तुमच्या बिर्याणी म्हटली ना की पुदिना हा हवाच, कारण पुदिनाचा जो फ्लेवर असतो ना तो अप्रतिम असतो। आता तुम्हाला इकडे एक मी सांगते की तुम्हाला ना इथे बरोस्तो टाकायचा असेल ना तरी टाका। मी प्रत्येक चिकन बिर्याणी दाखवली आहे ना त्याच्यात खूप नवनवीन घातलेलं आहे। इथे मला ना थोडं तिखट कमी वाटलं म्हणून मी जरा तिखट घातले, कारण टोमॅटो म्हटल्यानंतर थोडंसं तिखट पाहिजे आणि टोमॅटो असेल ना तर आपल्याला ना थोडंसं गोडीस पण करावं लागतं, पण इथे साखर घातली ना तर मजा जाईल, म्हणून मी इथे काय केलं आहे हॉट आणि स्वीट टोमॅटो केचपनी पण खूप आंबट म्हणजे खूप गोड गोड होईल। तर हॉट अँड स्वीट हा जो आपला सॉस असतो तो मी घालून घेतलेला आहे। आता इथे कसुरी मेथी मी घातलेली आहे आणि ही कसुरी मेथीनी फ्लेवर येतो। आता जनरली अशा आपण ग्रेव्हीज करतो ना तेव्हा त्याला कसुरी मेथी घालावी, जेणेकरून इथे सुंदरसं त्याला एक असं फ्लेवर येतो। आणि आता तुमची ही ग्रेव्ही आहे ना ही फ्लेवरफुल झाली, म्हणजे अक्षरशः शाही पद्धतीची। पण मी इथे कुठेही क्रीम नाही घातलेलं आहे, कारण क्रीम घातलं ना की मग परत काय होतं, परत गोडीस होतं, तर फार गोडीस नको आहे आपल्याला, तिखट पण हवं आहे आणि अशी मस्त म्हणजे पार्टीला वगैरे ना बिर्याणी किंवा जे आपण स्टार्टर ना परत परत खावंसं वाटलं पाहिजे। तिखट आहे, जळजळतं, एक तर पार्टी असते तेव्हा आपण उशिरा खातो, त्याच्यामध्ये हे तिखट आणि जळजळणं असेल तर त्रास होतो। त्यामुळे ऑलवेज ना थोडी कमी स्पायसी करायची, म्हणजे ती जास्तीत जास्त लोक खाऊ शकतात। आता ही सगळी चिकन मी इथे आधी लावून घेतली आहे, अजिबात मी पाणी नाहीच घातलेलं आहे, त्याचं स्वतःचं आमचं पाणी सुटलेलं आहे। आता इथे ना चिकन घालून मी थोडंसं तसंच ठेवलं होतं, एक 5-1 मिनिटांनी बघितलं तर चिकन आता ना आपली तशी म्हटली तर शिजायला आलेली आहे, मोस्टली ती शिजलीच आहे। कारण आता आपण थर लावून घेऊया। जेव्हा आपण थर लावल्यानंतर थोडा दम देणार आहोत, एक 10-15 मिनटं मी भांडं ठेवते गॅसवर, तर त्याच्याने काय होतं की मस्त दम लागतो, त्यामुळे मग आत चिकन पण शिजते परत। आता इथे आपण छानपैकी अशा थर लावलेला आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कळत असेल की आपण हे कसं करतात। अगदी नवीन शिकणारी मुलगीसुद्धा हे व्यवस्थित करू शकते। माझ्या चॅनलवर मी बऱ्याच प्रकारच्या
चिकन बिर्याणीच्या रेसिपी टाकलेल्या आहेत आणि माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या खूप बिर्याणी होत असतात. तुम्हाला ही नाही आवडत तर अशी करून बघा. पण माझी कुठची बिर्याणी तुम्ही करून बघितली तरी तेवढीच सुंदर टेस्ट लागते, नवनवीन लागते आणि तुम्हाला लक्षात येईल की आपण हॉटेलमध्ये पण अशाच प्रकारे बिर्याणी खातो. आता आपण इथे व्यवस्थितपणे भात पसरून घेतला आहे, त्याच्यावर बरोस्तो घातलेला आहे. मी आता इथे ना बटाटा आणि कांदा जास्त नाही घातलेला आहे, कारण ते काय होतं त्याचं आपल्याला ना भात आणि ग्रेव्हीमध्ये इंटरेस्ट असतो, म्हणून मी इथे अंडंसुद्धा नाही ठेवलेले. जनरली माझ्या बिर्याणीमध्ये अंडं, बटाटा, काजू भरपूर मी घालते, पण मला आज ना हे बाकीचं काहीच नको होतं, झटपट आणि चवी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालत चला. आता इथे 3 चमचे मी साजूक तूप घेतलं आहे, दूध घेतलेलं आहे पाववाटी आणि ना तंदुरी कलर घेतला आहे. दरवेळेस मी केशर घालते, पण यावेळेस मी केशर अवॉइड केलेलं आहे आणि इथे आपण तंदुरी कलर घातला आहे, कारण थोडीशी ऑरेंज केलेली आहे आपण बिर्याणी. आणि हे असं आपण भोकं पाडून मी हे सगळं टाकलेलं आहे. आता मी इथे एक स्मोक देणार आहे, याच्यावरती बरोस्तो टाकणार आहे आणि इथे एक स्मोक देणार आहे कोळशाने. आणि मग हे भांडं मी 10 मिनटं गॅसवर ठेवणार आहे, जेणेकरून ते सगळा रस, हे तूप हे सगळं मिक्स होतं. आणि तांदूळ जेव्हा आपण शिजवतो तेव्हा मी मीठ घालत नाही, तर मग आपण जेव्हा थर लावतो तेव्हा ते मीठ घालायचे. हा आता स्मोक झालेला आहे आणि आपली ही बिर्याणीला पण दम झालेला आहे. मी 10 मिनटं ते भांडं ठेवलं होतं आणि आता बघा आपली बिर्याणी कशी छान मोकळी मोकळी सुंदर झाली. ही एक ना झटपट बिर्याणी आहे, मी सांगेन तुम्हाला. आणि छान करून बघा तुम्ही तुमच्या किचनमध्ये, माझी ही रेसिपी करून बघा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.